नमस्कार मंडळी, मी सुनील. आपण पाहत आहात सुनील न्यूज. व्हिडिओ बनवण्याचं प्रमुख कारण म्हणजे त्या दिवशी मनोजदादा जरांगे पाटील यांनी घेतलेला निर्णय की आपल्याला मराठा समाजाचा एकही अपक्ष उमेदवार द्यायचा नाही. कारण संभाजीनगरमध्ये झालेल्या बैठकीमध्ये मराठा समाजामध्ये झालेल्या बातचितीमध्ये आपसातल्या गोंधळामध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांच्या असे लक्षात आले की यामध्ये मराठा समाज हा दुरावला जाऊ शकतो आणि हा आपण इतक्या मेहनतीने, इतक्या परिश्रमाने, इतक्या मोठ्या आंदोलनाच्या ह्याने आपण जो समाज एकत्र केला होता तो आपल्यापासून दुरावला जाण्याची शक्यता आहे. कारण राजकारण म्हटलं की त्यात भांडण, राजकीय प्रवेश अशा काही गोष्टीमुळे मराठा समाज हा विभागला जाऊ शकतो. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी डायरेक्ट असा निर्णय घेतला की आपल्याला या लोकसभेमध्ये एकही अपक्ष उमेदवार द्यायचा नाही. याच्यामुळे डायरेक्ट कार्यक्रम झाला आहे. कारण की आपण पाहू शकतो यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम झालेला आहे. कारण मनोजदादा जरांगे पाटील असे म्हटले आहे की तुम्ही ज्याला पाडायचे त्याला पाडा. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना धडकी बसलेली आहे. अप्रत्यक्षरित्या असे बोलून दाखवले आहे की तुम्ही स्वतःहून मराठा आरक्षणाला ज्याने विरोध केला आहे त्याला आपल्याला या इलेक्शनमध्ये मतदानामध्ये त्याला पाडायचे आहे.